श्री स्वामी समर्थ। तर आज मी स्वामींसाठी सिंहासन बनवलेलं, अगदी साध्या सामानापासून इझिली आपल्याला मिळेल अशा सामानापासून मी हा सिंहासन बनवलेलं। तर सामान काय आहे, एक पुठ्ठा आहे, फॉर्म आहे, फेविकॉल, फळी आहे आणि लेस आणि कापड आहे, एवढंच सामान आहे। पहिल्याला मला पाहिजे त्या आकारामध्ये सिंहासनचं बॅक साईड आहे ती कट करून घेतलेली आहे। दोन पुठ्ठे मी जॉईंट करून घेतले इथे फेविकॉल लावून, कारण का पुठ्ठा थोडासा पातळ होता त्यामुळे। आणि कट करताना आणि चिटकवताना मी दोन्हीही पुठ्ठ्याचं साईज आहे ते आडवी उभी घेतलेली, छान चिटकवलं, वजन ठेवून दिलं पटकन चिटकण्यासाठी। त्यानंतर फळीच्या आकाराचा फॉर्म आहे ते कट करून घेतलं इथे, आणि फळीच्या ऐवजी आपण पुठ्ठा पुन्हा वापरू शकतो। त्याचबरोबर माझ्याकडे होतं ते अस्तर अशा प्रकारे फॉर्मला कव्हर करून घेतले आणि साधी हातशिलाई करून घेतलेली आहे। मी इथे जास्तीत जास्त हातशिलाईने केलेलं आहे कारण का तुम्हाला सुद्धा करता यावं। त्याचबरोबर एक वेल्वेटचा छान कापड घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आपण शिवून घ्यायचा घट्ट असा, म्हणजे आपल्याला ते वरचं जे आहे सिंहासनाचं गादी ती मिळेल। त्याचबरोबर मी ते डॉट्स देऊन घेतलेत खडूने आणि एक सिंगल टाका देऊन जाड धाग्याने द्यायचा, मात्र आपण छान घट्ट असा खेचून तो गाठ मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला छान अशी गादीला जी डिझाईन असते खड्ड्यांची तशी तयार होईल। ते इथे बघू शकता अशा प्रकारे छान अशी डिझाईन तयार झालेली आणि सुंदर दिसते ती। त्यानंतर सिंहासनाचा बॅक साईड आहे ती अशा प्रकारे मी ठेवून घेतलेली आहे कापडावर, आणि त्याच्या आकाराचा आपण कापड कट करून घेणार आहोत। थोडीशी शिवण्यासाठी जागा ठेवणार आहोत आणि त्याच्या वरनं थोडं कट करून घेणार इथे। तर अशा प्रकारे कट करून घेतल्यावर हे पूर्ण जिथे लाइनिंग केले ते आपल्याला शिवून घ्यायचे व्यवस्थित। इथे हात शिलाई सुद्धा मारू शकता, माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी मशीनचा वापर केलेला आहे। शिवून झाल्यावर त्याला सरळ करायच्या अगोदर आतमध्ये कट्स द्यायचे, एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊ शकतो आणि मग तो सरळ करायचा, मग व्यवस्थित होतो। त्यानंतर ही माझ्याकडे लेस होती ती सुद्धा मी लावून घेतली अशा प्रकारे राऊंड शेप मध्ये, आणि मग आपलं जे पुठ्ठा होता त्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेतलं। आता थोडंसं लूज वाटत होतं त्यामुळे पुन्हा शिलाईने एकदम घट्ट असं मी कव्हर करून घेतलं त्याला। त्यानंतर सिंहासनाच्या खाली जी फळी वापरणार आहोत तिला सुद्धा वेल्वेटच्या कापडनी चिटकवून घेतलं। जास्तीचा फेविकॉल घालून आपण जी गादी तयार केलेली आहे ती त्याच्यावर फळीवर चिटकवायची। आता हा आपला सिंहासनाचा बसायचा साईड झाला। आता बॅक साईडला सुद्धा फेविकॉल छान लावून आपण जी बॅक साईड तयार केलेली आहे ती लावून घ्यायची आणि अशी एखादी दोरी घट्ट बांधून आपण त्याला सुकायला ठेवूया। त्याचबरोबर छोटे छोटे लोड बनवले आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा स्पंज भरलेला आहे। पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली त्रिकोणवर क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। त्याचबरोबर आणखी छान अशी लेस लावून मी पूर्ण सिंहासन असं सजवून घेतलेलं आहे। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे सांगा कमेंट्स करून। आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आता बाय, श्री स्वामी समर्थ।